लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका। मी महादेव साकोटे यात्रा कमिटी चेअरमन। आज 15 तारीख पंच कमिटीचं आपण कट्ट्याचं आज उद्घाटन केलेलं आहे। आजपासून कार्यक्रमाला सुरुवात होती। यावेळेला एक दिवस पुढे गेल्यामुळे 12च्या ऐवजी 13 तारखेला पहिली काठी निघते। 14ला अक्षर आहे, 15ला होम आणि 16ला तुमचे दारुका। त्या सगळे प्रोसिजर करताना आम्ही प्रत्येक अधिकाऱ्यांना याचे सगळे पत्र दिले आहेत, म्हणजे कुठल्याही कामात आपल्याला अडथळा येऊ परवानगी देऊन हे कामं चालू। 2024च्या ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वराच्या यात्रेसाठी मंदिर समितीने समितीकरण केलेले आहे। त्यामध्ये कामाची विभागणी असं केलेली आहे। तर यात्रा कमिटीचे चेअरमन यंदाच्या वर्षी श्री महादेवप्पा साकोटे यांना नेमलेलं आहे। मिरवणूक समितीचे चेअरमन माननीय ॲडव्होकेट मिलिंद थोकडे आहेत। जागा देदार समितीचे चेअरमन भीमाशंकर पटणे आहेत। अशा विविध समित्यामार्फत नेमून आम्ही यात्रेचं कामकाज करत असतो। आजच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता यात्रेच्या कार्यालयाचं उद्घाटन पूजन आपण इथं केलेलं आहे आणि यापुढे यात्रे संबंधीचे सर्व कामकाज ज्या कार्यालयातून इथून होते। यामध्ये विविध असे शासकीय बिनशासकीय परवाने आणि जागा वाटपाचा कार्यक्रम, मानधन वगैरे ठरवणे, असं जे काही प्रश्न असतील म्हणजे यात्रेसंबंधित कामकाज असेल ते या कार्यालयातून आजपासून इथून सुरू होईल। साधारण संध्याकाळी 6 वाजल्यापासून जागा वाटपाचं काम सुरू होत आहे आणि आजच्या पूजनाने सिद्धरामेश्वर चरणी अशी प्रार्थना केलेली आहे की संपूर्ण यात्रा ही यावर्षी अंदाजे वर्षी सुरळीत आणि शांततेत पार पडावी अशी सिद्धरामेश्वर चरणी प्रार्थना केली आहे। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।